मंडळी, नवरात्रीतला आजचा 7वा दिवस आणि आजचा रंग आहे केशरी. देवीचे 7व्या दिवशीचे रूप म्हणजे माता कालरात्री. अंधकाराचा नाश करणारी ती कालरात्री. गाढवावर बसलेली, केस मोकळे सोडलेली, हातात रक्त लागलेले शस्त्र धारण करणारी ही माता प्रतीक मानली जाते धैर्य, संरक्षण आणि निडरता यांचे. कालरात्री मातेचा उदो उदो. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील वरळीमध्ये आणि तिथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा संकुल आपण इथे आलेलो आहोत. आणि तिथल्या मराठी, इंग्रजी आणि विशेष शाळेतील शिक्षिका, त्यांच्यासोबत आपण आजचा हा सोहळा सख्यांचा साजरा करणार आहोत. त्यांच्याबरोबर खेळ तर खेळणारच आहोत, गप्पाही करणार आहोत आणि जी हुकमाची राणी असणार आहे ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तर मी माझ्या या सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आहे. जोरदार त्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. प्रत्येकाचं स्वप्न असतं छान निरोगी हस्त खेळतं बाळ आपल्या पोटी जन्माला यावं. अशात काही स्ट्रॉंग पालकांना स्पेशल चाइल्ड जपायची जबाबदारी देव देतो. मुलं वाढवणे वेगळं आणि मूल शिकवणं वेगळं, ती जबाबदारी पेलतात स्पेशल चाइल्ड टीचर्स. स्वतःचं कुटुंब सांभाळत त्या यांची आई होतात आणि म्हणूनच त्या स्पेशल असतात. दुर्गा आपल्या आजूबाजूलाच असते, फक्त आपण तसं तिच्याकडे पाहिलं पाहिजे. मी मिसेस वर्षा संतोष गांगुर्डे, जी दक्षिण विभाग येथे मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझ्या विभागामध्ये जवळजवळ 8,000 विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी 8 माध्यमे चालतात. सर्व तळागाळातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करते आणि इतकंच नाही तर अनेक सोयी आणि सुविधासुद्धा पुरवते. आणि इतकंच नाही तर या ठिकाणचा जो शिक्षक वर्ग जो आहे तो सुद्धा अतिशय मेहनती आहे आणि उच्च शिक्षित आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शिक्षण दिलं जातं की त्यांना सुद्धा समानतेने जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सुविधा या महानगरपालिकेमध्ये पुरवल्या जातात. माझं नाव कलिका संदीप विचारे. मी इथे मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग शाळेमध्ये इन्चार्ज म्हणून काम करत आहे. ही स्पेशल चाइल्ड म्हणजे ही अशी मुलं आहेत की जी रेग्युलर क्लासरूम असते त्याच्यामध्ये ते शिकू शकत नाहीत, कारण त्यांच्या काही जास्तीच्या गरजा असतात. त्यांचा स्पीड आणि नॉर्मल मुलांचा जो शिकण्याचा स्पीड असतो तो मॅच होत नाही आणि त्यांना इतरही अनेक समस्या असतात ज्याच्यावरती आधी शिक्षणाबरोबर त्याच्यावरही आपल्याला काम करावं लागतं. त्यांना तिथं थेरपीज द्याव्या लागतात. फिजिओथेरपी असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, स्पीच थेरपी असेल, बिहेवियर मॉडिफिकेशन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीने त्यांना शिक्षण द्यायचं, जीवन कौशल्य शिकवायची. हे असं वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आपल्या या दिव्यांग शाळांमधून दिलं जातं आणि याच्यासाठीचं शिक्षकांचंही वेगळं प्रशिक्षण झालेलं असतं. ही सगळीच मुलं काही अप टू द मार्क शिकू शकत नाहीत. इथे येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्याच्या समस्या वेगळ्या असतात, त्याच्या क्षमता वेगळ्या असतात, त्याचे कल वेगळे असतात. तर ते ओळखून त्याप्रमाणे त्याचं इंडिव्हिज्युअलाइज प्लॅनिंग आम्ही करतो. म्हणजे त्या मुलांना हातात पेन्सिल धरणं ही फार पुढची गोष्ट असते. तर त्याआधी नीट बसणं, नीट बोलणं, खाणं पिणं म्हणजे त्यांना तेही शिकवावं लागतं. कारण बरीचशी अशी मुलं असतात की ज्यांना नीट गिळता येत नाही, त्यांना ड्रुलिंग म्हणजे अशी लाळ पडत असते, चावता येत नाही, हातात ग्रीप नसते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तिथे आम्ही आधी काम करतो. म्हणजे ते मूल बसायला लागेल, आपण ज्या सूचना देतो त्या रिसीव्ह करायला लागेल, त्याची रिसेप्टिव्हिटी वाढेल, त्याची ते सेन्सिटिव्हिटी वाढली की मग त्याचं पुढची स्टेप ही शिक्षणाची असते.
आणि आमच्याकडे इयत्ता अशा नसतात. जसं मूल शिकत जाईल तसं आम्ही अकॅडमिक शिकवतो. फंक्शनल अकॅडमिक्स असतं, त्याच्यामध्ये त्यांना बेसिक रीडिंग रायटिंग, पैशाचे व्यवहार, घड्याळ, बाहेर कसं फिरायचं, प्रवास कसा करायचा, खरेदी कशी करायची, हे सारखं जे फंक्शनल अकॅडमिक्स असतं तिथे आम्ही जास्त भर देतो. आणि जी हाय फंक्शनिंग मुलं आहेत त्यांना आम्ही ऑफकोर्स जो नॉर्मलचा रेग्युलर जो करिक्युलम आहे तो वापरून त्याच्यामध्ये ते जसे शिकतील तेवढा आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की माझी स्वतःची अशी 3 विद्यार्थी आहेत की जे NIOS बोर्डमधनं SSC पास झालेले आहेत. आणि हे SSC हे आपल्या नॉर्मल SSCला समकक्ष असतं आणि त्या SSCच्या डिग्रीवर ते पुढे त्यांचं कॉलेजचं शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकतात. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये माझ्या या सगळ्या 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत आणि अर्थातच त्या सगळ्या शिक्षिका आहेत. नेहमी या सगळ्या ताई आहेत ना त्या त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळ खेळून घेत असतात, पण आज मी या सगळ्या ताईंचा इथे शिक्षक आहे आणि मी आज त्यांच्याकडे खेळ करून घेणार आहे. खेळणार की नाही? तर आपण या पहिल्या खेळाला सुरुवात करूया आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली. अजून एकदा हसली ती फसली. हा हसली ती फसली. व्हेरी गुड. हसली ती फसली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता हा खेळ काय मी सांगतो. खेळ असा आहे की ते संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावर सगळ्या ताईंनी अगदी छान नृत्य सादर करायचंय जसं तुम्हाला येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. ताई काय म्हणते, कसं आहे? अगं कशाला हल्ली? ताई तू हल्लीस, तू बाद झालीस, तू बसू शकते. या ताई तुम्ही हसताय, तुम्ही बाद झाल्या, तुम्ही बसू शकता. ओके ताई तुम्ही हल्लात ताई, तुम्ही बाद झालेला आहेत. या ताई तुम्ही पण हसलात, ताई तुम्ही बाद झालेला आहात, तुम्ही बसू शकता. ताई ए ताई ताई हल ना ताई. अशा पद्धतीने 5 ताई गेल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. हे तळ्यात मळ्यात खेळाचं नाव काय? तळ्यात मळ्यात. हे तळ्यात मळ्यात. हे तळ्यात मळ्यात. व्हेरी गुड. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण खेळत आलेलो आहे. हा तळ्यात मळ्यात खेळतोय आपण. आता आपण आहोत मळ्यात. हे आहे तळ, हे आहे मळ. तळ्यात म्हटलं की तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटले की मळ्यात उडी मारायची. ओके. आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. हा नक्की.
चला तर मग सुरू करूया. 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. मी मागेच मारली मी. हा मी काही बोलले, फक्त बघितलं, मी काही बोललो नाही. ओके ओके रेडी, चलो 1 2 3. मळ्यात पण ताई मला एक खरं तर विचारायचं आहे. तू इथे एक तर येऊ शकतेस. ताई तुझं नाव सांग. माझं नाव कलिका संदीप विचारे. मला आता असं कळलेलं आहे की तुला महापौर पुरस्कार मिळालाय. तो पुरस्कार कशाबद्दल मिळालाय त्या संदर्भात जरा तू सांगशील? हो, मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी 50 आदर्श शिक्षकांना महापौर पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जे वेगळं आणि खूप चांगलं काम केलेलं असतं, जे आउट ऑफ द वे जाऊन केलेलं काम असतं, मुलांसाठी काहीतरी केलेलं असतं, ते सगळं विचार करून हा पुरस्कार दिला जातो अच्छा, आणि त्यासाठी मला हा पुरस्कार दिला गेलेला. वा, जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. खूप खूप धन्यवाद अभिनंदन. धन्यवाद. खूप छान वाटलं. चला, कोण आहेत त्या 2 ताई बघूया ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि त्यासाठी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. हा ओके रेडी. 1 2 3. मळ्यात. हो अच्छा ठीक आहे. 1 2 3. तळ्यात. जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. हा ओके लक्षात. वॉर्निंग हा आता ही. ओके तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. आणि बाद झालेली आहेस तू ताई. ताई तू समोर बसू शकतेस. व्हेरी गुड. आता बघूया कोण याची एक ताई जी बाद होते. रेडी. हा मळ्यात. अरे देवा. आणि या खेळातून 2 ताई गेल्या आहेत आपल्या या पुढच्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव सुजाता सुभाष गुंडये. आणि माहेर कुठलं? माहेर माझं नांदेड. आणि सासर? सासर माझं वैभववाडी. अच्छा वैभववाडी. हो. व्हेरी गुड. ताई माहेर म्हटलं की तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? वडील येतात. वडील. हा मी लव्ह मॅरेज केलं होतं 2013ला. बट त्यांनी मला 9 वर्षांनी एक्सेप्ट केलं. 9 वर्ष बोलत नव्हते ते माझ्याशी, पण मग त्यांनी मला एक्सेप्ट केलं तेव्हा मला खूप बरं वाटलं. आणि मी आता नॉर्मली त्यांच्याकडे येऊ जाऊ शकते. अदरवाईज मी येऊ जाऊ शकतच नव्हती त्यांच्याकडे, कारण त्यांच्या मी विरोधात केलं होतं ते. बट आता मी खुश आहे कारण त्यांनी मला एक्सेप्ट केलं आहे. आणि आता मला खरं माहेर पण जगता येते. 9 वर्ष तो खूप होतं. निर्माण झाला होता. हो. काय सांगशील पण त्याबद्दल? मी एकुलती एक मुलगी आहे त्यांची. त्यांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून. मी त्या नाही पूर्ण करू शकले लग्ना बाबतीच्या. बाकीच्या तर मी एक चांगली मुलगी आहे असं मी बोलते. पण तरी तो पिरियड राहून गेला तो. डोळे पाणावले. हो. वडिलांचं नाव घेतल्यावरती होतच, पण आता ते खूप छान आहेत माझ्याशी. आज या माध्यमातून तू काय सांगशील बाबांना? मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. ते माझे एक आयडियल वडील आहेत. म्हणजे त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि आम्हाला वाढवलेलं आहे. आणि मला हा जॉब पण त्यांच्यामुळेच लागलेला आहे. सो म्हणजे ते खूप वर्ल्डमधले बेस्ट पप्पा आहेत ते. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. थँक्यू. ताई तुझं नाव सांग. माझं नाव रश्मी विवेक राणे. आणि माहेर कुठलं? माहेर माझं चिपळूण आखलेगाव. अच्छा. आणि सासर? सासर तिथेच चिपळूण मध्येच आहे, पण कोळकेवाडी गाव जिथे धरण आहे, अच्छा कोयना धरण. ओके. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर बद्दल माझे वडील मागच्या वर्षीच 14 ऑक्टोबरला वारले. वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि त्यांनी खूप कष्टाने मला भावंडांना मोठं केलं. त्यांना नेहमी वाटायचं की माझी मुलं, मी आज इन्कम टॅक्सला आहे, माझ्या मुलांनी सुद्धा उच्च शिक्षित उच्च पदावर काम करावं. त्याप्रमाणे आम्ही 3 भावंड. माझी एक छोटी बहीण RTOला आहे, भाऊ माझा इन्कम टॅक्सला आहे
आणि मागच्या वर्षी ह्या नवरात्रीमध्येच ते खूप आजारी होते, हॉस्पिटलला होते. जेवढी शक्य आहे तेवढी सेवा खूप केली त्यांची, खूप त्यांनी आशीर्वाद दिले. आणि त्यांच्या आज कष्टामुळे किंवा त्यांच्या प्रेरणेमुळेच आज आम्ही तिन्ही भावंड किंवा माझं कुटुंब आजपर्यंत. पण वडिलांचं नेहमी उच्च ध्येय की तुम्ही वरिष्ठ लेवलला किंवा वरच्या लेवललाच गेलं पाहिजे, हे त्यांचं असतं. त्याच्यामुळे ते नेहमी आम्हाला रागवायचे, ओरडायचे अभ्यास करण्यासाठी. पण आज मागे पाहिल्यावर असं वाटतंय की आज त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. जे काय आहे ते आज त्यांच्यामुळे आहोत. बरोबर, नक्कीच ते असतील तुमच्या बरोबर. त्यांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर सतत असणार आहे ताई. आणि आता आपण खेळायला सुरुवात करायची. चला तर मग आता आपण खेळायला सुरुवात करूया आणि आता सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. म्हणजे हा खेळ आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, पण आमचा खेळ थोडा जरा वेगळा आहे. तो असा आहे की तुमच्या दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे हां, आणि एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती इथे जागेवरतीच तुम्ही नृत्य सादर करायचं आणि गोल गोल फिरायचे. आणि संगीत थांबल्यानंतर तुमच्या समोर एक फुगा असणार आहे, तो फुगा जाऊन फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि दुसरी उपविजेती. ठीक आहे, कळलंय तुम्हाला नक्की? चला मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या बरं. चला तर सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा म्युझिक थांबलेलं आहे, म्युझिक थांबलेलं आहे. हा आता जाऊन फोडायचंय. व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश शाबाश. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा शाबाश. हा शाबाश शाबाश शाबाश. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा धमाक ये धमाक. हा आपल्या ह्या शेवटच्या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. तुझा तर आम्ही सन्मान करणारच आहोत, पण तुझ्याबरोबर माझ्या सगळ्या इतर ताई आहेत त्या सुद्धा तितक्याच त्यांच्या आयुष्यात किंवा त्या ज्या प्रकारचं कार्य करतायत त्या त्यांच्या या क्षेत्रामध्ये त्या सगळ्याच विजेत्या आहेत. त्यामुळे तुझ्याबरोबर आम्ही त्या सगळ्या ताईंचा सुद्धा सन्मान करणार आहोत. आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीने आजच्या भागाची हुकुमाची राणी असणार आहे आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळी, स्पेशल चाइल्ड त्यांना योग्य शिक्षण देणं, योग्य मार्गदर्शन करणं ही सोपी कामगिरी नाही आहे. आणि त्यासाठी सौ कलिकाताई विचारे यांनी अख्खं आयुष्य झोकून दिलेलं आहे. त्यांना महापौर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि म्हणूनच आजच्या भागाची हुकुमाची राणी आहे सौ कलिकाताई विचारे. त्यांना आपण हा स्पेशल किताब बहाल करत आहोत. आणि सगळ्या ताईंच्या वतीने आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे कलिकाताई विचारे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आजच्या भागाची हुकुमाची राणी आहे कलिकाताई विचारे, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतंय कलिकाताई, हुकुमाची राणी झाली असू सगळ्यांच्या वतीने, काय सांगशील?
खूप खूप आनंद झालेला आहे. खूप छान वाटतंय. आणि आज नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आम्ही सगळ्या शिक्षिकांचा तुम्ही इथे येऊन सन्मान केलात. आणि नवरात्रीमध्ये सरस्वती देवीचं फार महत्त्वाचं असते आणि सरस्वतीची सेवा करणारे आम्ही सगळेजण आणि आमचा सन्मान तुम्ही इथे येऊन केलात म्हणजे आजचा खरोखरच खूप चांगला योग आहे. खूप खूप धन्यवाद. सर्वांच्या वतीने मी तुमच्या सर्व टीमला आभार मानते. खूप खूप धन्यवाद. वा, खूप छान वाटलं ताई. एक सेल्फी मात्र तुमच्या सगळ्यांबरोबर मी काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. प्रत्येक घटकाला आपलं मानलं ना तरच आपली प्रतिज्ञा खरी ठरेल. आणि ती प्रतिज्ञा म्हणजे सारे भारतीय माझे बांधव आहेत. स्वतःसाठी जगताना समाजासाठी जगणं ह्याला फार मोठं धाडस लागतं आणि तेच या सगळ्या आपल्या नारी शक्तीमध्ये आहे. नवरात्रीचा सोहळा असा सुरू राहणार आहे. त्या भेटी उद्याच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.